तर इकडे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता नाशिकच्या मनमाडमधून शेकडो मराठा बांधव आज रेल्वेनं जनशताब्दी एक्सप्रेसनं मुंबईकडे रवाना होणार आहेत। दररोज शेकडो कार्यकर्ते रेल्वेनं आंदोलनाला जाण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे। आरक्षण घेऊनच परत येऊ असा निर्धार मराठा बांधवांनी केलाय। मराठा बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे। 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर त्यांनी उपोषण सुरू केलं आहे आणि याच उपोषणाला राज्यभरातून मराठा बांधव जे ते मुंबईकडे रवाना होत आहेत। जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मनमाडमधून देखील शेकडो मराठा बांधव जे ते रेल्वेने मुंबईकडे जाणार आहेत। माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत। काय सांगशाल जरांगे पाटलांनी जी लढा सुरू केला आहे कशा पद्धतीने आपण बघतो? मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये नांदगाव तालुका नेहमीच सक्रिय होता आणि आज पण सक्रिय आहे। नांदगाव तालुका व येवला तालुक्यातून तसंच मनमाड शहरातून आम्ही पूर्ण एक जनशताब्दी एक्सप्रेसने पूर्ण ट्रेन आम्ही बुकिंग केलेली आहे। 1 महिन्यापासून आम्ही ट्रेनचं बुकिंग करतो आहे। आजपर्यंत आमचे 1000हून जास्त बुकिंग झालेले असून 59 तिकीट आता वेटिंगला पडलेले आहे। तसंच आमच्या नांदगाव तालुक्यातून पहिली टीम जी चाललेली आहे ती जनशताब्दी एक्सप्रेसने सकाळी 11:30 वाजता 28 तारखेला निघणार आहे। दुसरी आमची टीम 4:30 वाजेला तपोवन एक्सप्रेसने येणार आहे। त्यानंतर 29 तारखेला सकाळी पंचवटीने 6 वाजेला आमची तिसरी टीम निघणार आहे। सर्वजण आम्ही तिथे मुंबईला आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। तुम्ही कशा पद्धतीने बघता? तुम्ही पण आंदोलनात सहभागी होताय, कशा पद्धतीने? जाणार आहोतच, पण जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही ठाम मांडून तिथेच बसणार आहोत। जसा पाटलांचा आदेश आहे त्याप्रमाणे जोपर्यंत आरक्षणाचा निकाल देत नाही, जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई काही सोडणार नाही। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आणि त्याच लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मनमाडचे मराठा बांधव जे ते देखील सहभागी होत आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत त्याच ठिकाणी उपोषण करण्याचा निर्धार देखील या आंदोलकांनी व्यक्त केला। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।